या ठिकाणी सादर करण्यात येणारी कलाकृती ही ऐतिहासिक दस्तऐवजांचा अभ्यास करून तसेच इतिहास सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली सादर करत आहोत। सदर सादरीकरणामध्ये कोणत्याही व्यक्ती, वस्तू, आस्थापने, संस्था, वास्तू इत्यादी कुठल्याही सामाजिक घटकाचा अपमान करणे अथवा कुणाच्याही भावना दुखावणे असा सादरकर्त्यांचा हेतू नाही। सदर कलाकृती ही भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका महत्त्वपूर्ण ऐतिहासिक क्रांतिकारी घटनेवर आधारित असून कलात्मक मुभा घेत नाट्यमय पद्धतीने रूपांतरण करून आम्ही सादरीकरण विनम्रतापूर्वक करत आहोत। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। आगतम स्वागतम सुस्वागतम। नारायणपेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट आलेल्या गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करत आहे। मंडळ यंदा 91व्या वर्षात पदार्पण करत आहे। सन 1935 पासून सामाजिक प्रबोधनाचा दीपस्तंभ असणारे हे मंडळ म्हणजे खऱ्या अर्थाने लोकमान्य टिळकांनी सुरू केलेल्या गणेशोत्सवाचे मूळ प्रतिरूपच आहे। प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मंडळ प्रबोधनाच्या यज्ञात कार्यप्रवणतेची समिधा अर्पण करत आहे। पुढे हे विद्वानांचे, क्रांतिकारकांचे आणि लोकमान्य टिळक, आगरकर, न्यायमूर्ती रानडे यांसारख्या समाजधुरीणांचे ऐतिहासिक शहर, ज्या पुण्यश्लोक भूमीवर आईसाहेब जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवला, ज्या अभिजात भूमीवर शिवरायांचा पराक्रम गाजला आणि सार्वभौम स्वराज्य उभे राहिले, त्याच भूमीवर इंग्रजांनी मात्र अन्याय आणि अत्याचाराचा कहर माजवला। प्लेगच्या साथीने हाहाकार पसरवला होता आणि व्यापार वृद्धी, व्यवसायाच्या निमित्ताने आलेल्या ब्रिटिशांनी भारतीयांवर अमानुष अत्याचार करत अवघा हिंदुस्थानच विकायला काढला होता। भारतीयांच्या अस्मिता, धर्मभावना, आरोग्य आणि सामाजिक व्यवस्थेवर ते जुलमी अत्याचार करत होते। त्यांच्या कृतीतून त्यांची वृत्ती दिसू लागली होती। सामान्य माणसाचा छळ करून त्याच्या मनात भीती निर्माण करायची, फोडा आणि झोडा म्हणत राज्य करायचे ही त्यांची वृत्ती बळ धरत होती। अर्ध्या जगावर सत्ता असणारे इंग्रज भारतीयांवर अनन्वित अत्याचार करत जनसामान्यांच्या मनात दहशत निर्माण करून सत्ताकारण करत होते। आणि अशा वेळी पुण्यनगरीतील एका कीर्तनकाराच्या घरातील सुदृढ, स्वाभिमानी आणि देशभक्त असणाऱ्या मुलांनी या अन्यायाविरुद्ध हातात शस्त्र घेऊन एक नवा इतिहास घडवला। या मुलांच्या बेदरकार पराक्रमाची आणि प्रेरणादायी त्यागाची, राष्ट्रनिष्ठ आत्मसमर्पणाची ही गोष्ट नारायणपेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट सविनय सादर करीत आहे। ऐतिहासिक सजीव देखावा गोंद्या आला रे। त्वं हि दुर्गा दश प्रहरण धारिणी कमला कमलदल विहारिणी वाणी विद्यादायिनी नमामि त्वां नमामि कमलां अमलां अतुलां सुजलां सुफलां मातरं वंदे मातरम वंदे मातरम। हे जगदंबे, हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेल्या भूमीचे रूप धारण केलेली ती तूच आमची भारत माता आहेस। तूच स्वातंत्र्य लक्ष्मी आहेस। तीच तू तुळजाभवानी होऊन श्री शिवाजी महाराजांपाठी उभी राहिलीस। हे माते, तुझ्या अमलान तेजस्वी चरणाशी मी विनायक दामोदर सावरकर आज प्रतिज्ञा करतो की चापेकर बंधूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही। हे भारत माते, तूच धर्म, अर्थ, काम, मोक्षाच्या पलीकडचा आमच्या अस्मितेचा पुरुषार्थ आहेस। तुझ्या पायातील पारतंत्र्याचे जोखड काढताना मृत्यू यावा या परत भाग्य नाही। स्वधर्मे निधनम श्रेय म्हणणारी ही भगवद्गीता ही तुझीच रूप आहे।
हे भारत माते, तुझ्या म्हणजेच धर्माच्या रक्षणार्थ पुढचा जन्मही कामी येऊ दे, हाच आशीर्वाद दे. तुम्ही विद्या, तुम्ही धर्म, तुम्ही हृदय, तुम्ही मर्म, त्वं हि प्राणः शरीरे. बाहुते तुम्ही मा शक्ती, हृदये तुम्ही मा भक्ती. तोमारे प्रतिमा गणी मंदिरे मंदिरे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. वंदे मातरम. चापेकर बंधूंचे हे बलिदान मी व्यर्थ जाऊ देणार नाही. शेवटच्या श्वासापर्यंत मी देव देश धर्माच्या रक्षणार्थ सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन. टिळक महाराजांनी जी स्वराज्य, स्वदेश आणि स्वधर्म रक्षणाची त्रिसूत्री आम्हाला घालून दिली आहे, त्या टिळक महाराजांच्याच पावलांच्या धुळीकणांचा माग काढत आम्ही चालू. केवढे अनंत उपकार आहेत टिळक महाराजांचे आम्हाला. टिळक महाराजांनी या जुलमी ब्रिटिशांचे कावे केव्हाच ओळखले. गुण्या गोविंदाने नांगणाऱ्या आपल्या समाज स्वास्थ्यात जे अत्याचार या विकृत ब्रिटिशांनी सुरू केले, त्यांवर सकळ हिंदूंच्या एकात्मतेची मोड बांधली ती टिळक महाराजांनी. सार्वजनिक गणेशोत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव ही खरी त्या ऐक्याची मुहूर्तमेढ. 14 विद्या 64 कलांचा अधिपती बुद्धिदाता श्री गणराया आणि त्या श्री गणरायाचा धर्म जागवणारे स्वातंत्र्य, संघर्ष आणि स्वराज्याचे प्रणेते श्री शिवराय ही खरी भारतीयांची श्रद्धा आणि अस्मिता. या उत्सवाने जी बंधुता आणि स्वातंत्र्य समराची ईर्ष्या प्रज्वलित झाली, तिला आम्ही तिलक ज्वाला का म्हणू नये. जुलमी वृत्तीस ठणकावून सांगतोय, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लक्षात ठेवा, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानं न धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. असे सांगणाऱ्या यदुकुल भूषणाचे आपण भारतीय लोक वारसदार आहोत. ही भूमी श्रीराम श्रीकृष्णाची आणि रामकृष्णांच्या धर्म जागवणाऱ्या आणि स्वातंत्र्याचा स्वाभिमान बाळगून संघर्षाने स्वराज्य खेचून आणणाऱ्या शिवरायांची भूमी. त्या छत्रपती श्री शिवाजी राजांचे आपण भारतीय अनुयायी आहोत. आणि म्हणूनच या ब्रिटिशांना मी पुन्हा एकदा ठणकावून सांगतोय, प्लेग सारख्या महामारीचा आधार घेऊन जातीयता आणि दुहीची बीजे पेराल तर याद राखा, आमच्या धार्मिक द्योतक आणि देवतांवर आघात करून आणि जुलमी जबरदस्ती करून जर आमच्यावर हुकूमत चालवू पाहाल
तर साम दाम दंड भेदाने तुमचा सर्वनाश करू. आणि या राष्ट्रकार्यात आमच्यावर आभाळ जरी कोसळलं तरी आम्ही त्या आभाळावर पाय रोवून उभे राहू. परंतु भारत मातेस पारतंत्र्याच्या चोखडातून मुक्त केल्याशिवाय राहणार नाही. टिळक महाराज प्रणाम. आम्ही चाफेकर बंधुत्रयी. मी दामोदर, हा धाकटा बाळकृष्ण आणि हा आमचा सवंगडी विनायक. आम्ही कीर्तनकार हरिबुवा चाफेकरांची मुले. आम्ही आपणास आराध्य मानले आहे. केसरीतल्या आपल्या अग्रलेखांची आम्ही पारायणे करतो. आम्हाला आपल्या अनुयायाने स्वातंत्र्य समरात काही भरीव योगदान द्यावेसे वाटते. ते कितीही जोखमीचे असले तरी बेहत्तर आम्ही तुमच्या मागे मागे येऊ. फार काय नाही, एक विनंती ऐका. उद्या अष्टमीच्या कीर्तनास येणे करा. म्हणजे तुमच्या पदस्पर्शाने आमची वास्तू ज्वलंत होईल. एरवी ती नुसतीच जिवंत भासते. अरे एका दमात बोललास. तुझा निर्धार तुझ्या या बाहून इतकाच अभेद्य आहे. होय, नक्की येऊ. प्लेगचे निमित्त करून ब्रिटिशांनी अन्याय आणि अत्याचाराच्या सर्व आणल्या. प्लेगच्या गाठी माणसाच्या शरीरात जांघेत काखेत येत आणि इंग्रज अधिकारी घराघरात सैनिक घेऊन घुसत आणि गाठी बघण्याचे रुग्ण शोधण्याचे बहाणे करत घराघरातील सामान्य स्त्रियांवर अत्याचार करत घरातील पुरुषांना ओढून रस्त्यावर नेऊन निर्वस्त्र करून गाठी शोधत घरातील सर्व वस्तू, देव्हारे, देवदेवता, ग्रंथ उचलून रस्त्यावर फेकून देत या अत्याचारांनी मर्यादा सोडली होती. सामान्य घरातल्या अनेक स्त्रिया बलात्काराच्या आणि सैनिकांच्या अमानवी स्पर्शाच्या भीतीने घरामागच्या विहिरीत आत्महत्या करत. काय काय बाई, समजत नाही का तुला? असं नाही कळणार. आमचे साहेब बरोबर समजवते तुला. आता बघू ना कुठला देव येतोय तुला वाचवायला. अहो थांबा, आमचे हे देव कुठे नेताय तुम्ही? अहो थांबा थांबा. तुम्हास काही द्रव्य हवे असेल तेही मी देतो, पण देवांना हात लावू नका. सोड सोड मला, सोड नराधमा, सोड. आमच्या धर्मावर, देवावर, लेकीपाळींच्या अब्रूवर हात टाकता. तुम्हा गोऱ्यांचा याच भूमीवर अंत होईल. आमच्या धर्माचा, सत्वाचा तळतळाट आहे तुम्हाला. मी पाय पडतो तुमच्या, पण असं आमच्या कुटुंबावर तुम्ही घाव घालू नका. लेकीपाळींवर हात टाकणारे इथंच संपतील. तुम्हा गोऱ्या लोकांचा शेवट इथंच होणार. तळतळाट आहे आमचा, तळतळाट. सोड सोड दामोदरा. Your Highness, I must respectfully submit that the situation in the flood-affected districts has assumed an extremely grave character. Out of fear, many families are concealing the corpses of their dead within their homes. Reports have emerged of an Indian woman being raped by British soldiers. कुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. होती काय वक्र विषाद नयने, पाहिल परस्त्री कुणी, ज्ञानातुनी सहस्त्र तीक्ष्णासिका, बाहेर येत्या क्षणी. आणि आज हे अग्निरथातुनी ओढता सती स्त्रियांना, षंढांनो करिता कसे सहन हे, लावून घ्याला जमनी. आले लक्षात मंडळी? हे इंग्रज वरकरणी मनुष्यरूपी गोरे दिसले तरी हे उन्मत्त राक्षस आहे.
प्लेग सारख्या महामारीचे निमित्त करून हे घराघरातील स्त्रियांची आबरू लुटतायत. हे आपण किती सहन करणार? वेदांनी सांगितलेले 4ही पुरुषार्थ मिळवण्याकरिता आधी आपण हा धर्मावरचा घाला हे उपद्रव थांबवले पाहिजेत की नाही? देवाच्या मूर्तीवर आघात करणारे, अन्नपूर्णा बाळकृष्णास उचलून फेकणारे हे ब्रिटिश आपल्याला साम दाम दंड भेदाने पराभूत करून या भूमीतून बाहेर हाकलून काढावे लागतील, जसे भगवान श्रीकृष्णांनी सारे राक्षस नष्ट केले होते तसे. समजले? पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. क्षमा असावी टिळक महाराज, काही कसूर झाली का सेवेत? कसूर नव्हे, गुन्हा. गुन्हा घडला तुमच्या हातून. क्षमा करा, समजलो नाही. वेदशास्त्रांचे अन्वय साधणारे तुमचे हे सशक्त बलदंड बाहू जोवर श्रीरामासारखे कोदंडाचे टणत्कार त्या वॉल्टर चार्ल्स रँडच्या कार्य सुरावत नाहीत, तोवर ते नुसतेच कीर्तनाच्या मृदुंगाच्या साथीत वृद्ध होतील. जो तपोनिधी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला युद्धभूमीवर युद्धाचा कृतनिश्चय सांगतो, तो श्रीकृष्ण हिंदू रुधिराला इतरांना शंठ म्हणायची मुभास देत नाही. तेव्हा गीता वाचून नव्हे, आत्मभान ठेवून मस्तकी धारण केली तर अवघा हालकल्लोळ होईल आणि रँड जिवंतच राहणार नाही. जीव प्रणाम. आता बास. युक्ती, बुद्धी आणि सर्व शक्तीनिशी आपण रँड संपवून टाकू. अगदी बरोबर बोलतोयस तू वासुदेवा. आपल्या पुण्यावर आलेलं हे रँड नावाचं संकट आता आपण आपल्या ताकदीवर परतवून लावू. टिळक महाराज खरोखरीच या समरभूमीचे श्रीकृष्ण होत. त्यांच्या या बोलण्याने दामोदर आणि बाळकृष्णाची झोप उडाली. आता चापेकर बंधूंनी रँडच्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली आणि दिवस ठरला 22 जून 1897. इंग्लंडच्या राणीच्या हिरक महोत्सवानिमित्त गणेश खिंडच्या पलीकडे असलेल्या जागेत रँडने मेजवानीचा बेत आखल्याची खबर चापेकर बंधू आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मिळाली. आई अंबे जगदंबे जातो सत्कर्मी जय दे, रिपुदमनाचा आई भवानी आम्हाला वरदे, भवानी आम्हाला वरदे. गाफील राहायचं नाही, सावध असा. लपवून ठेवलेली सगळी शस्त्र व्यवस्थित ठेवा. हलगर्जीपणा चालणार नाही. ठिकाण, वेळा, संकेत यावेळी चुकता कामा नाही. आधी आर्यसच्या बाबतीत जे घडलं ते आता पुन्हा घडता कामा नाही. परवलीचा शब्द ध्यानात ठेव. गोंदिया आला रे. अगधावा इठाई ठाई दैत्य मातला अन संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. अगधावा इठाई ठाई दैत्य मातला अन संपुदेत काळ दुष्ट बंधनातला. आता त्रिशूळ तू हातात आई घे, पळतेच आज संपळाला रे. गोंद्याला रे. हे भारत माते, तुझ्या पायातील पारतंत्र्याच्या शृंखला मुक्त करताना अनेक जन्म खर्ची पडले तरी बेअंतर, पण या हिंदुस्थानाला स्वतंत्र करूनच राहू. भारत माता की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. टिळक महाराज, गणेश खिंडीतला गणपती पावला. एकाच घरातील 3 भावंड एकाच वेळी पवित्र ग्रंथ भगवद्गीतेस डोक्यावर ठेवून भारत मातेसाठी फासावर गेली. अशी एकमेव घटना फक्त आणि फक्त आपल्या पुण्यातच घडली.
याचा पुणेकरांनी अभिमान बाळगला पाहिजे. सुप्रसिद्ध मूर्तिकार स्वर्गीय नागेश शिल्पी पंडितांनी ग्रहण काळात साकारलेला श्री विग्रह